हरिओम. मी देवेंद्र सिंह कापसे, कोराडी रोड हिंदी उपासना केंद्र नागपूर. 2013 पासून बापूंच्या चरणी जुळलेलो आहोत. 2013 म्हणजे त्यावेळेस घरची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली होती. माझा मुलगा हिंदी उपासना केंद्र आहे आपल्या मानकापूरला, तिथल्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्याकडे ट्युशनला जायचा. त्यावेळेस त्यांच्या अशा लक्षात आलं की या विद्यार्थ्याचे वडील आपल्या ट्युशनचे 200 रुपये जे मंथली आहेत ते सुद्धा देऊ न शकत आहे, कारण काहीतरी असू शकतं. आणि त्यावेळेस बापूंसोबत जुळलेल्या होत्या. त्यांच्या अशा लक्षात आलं की ही फॅमिली साईंची भक्ती करते म्हणून, कारण की माझ्या मुलाकडनं त्यांनी ती माहिती काढून घेतलेली होती की बाबा तुझे काय करतात, तर ते LICला आहे आणि त्यांचे एक दोन कामसुद्धा आहे. पण आता कामं असतानासुद्धा फायनान्शियल पोझिशन जे असते ते जीवनामध्ये म्हणते की 3 वेळा खालीवर होत असते, आणि त्याच्याचपैकी एक पोझिशन माझी 2013 मध्ये झालेली होती. तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आमच्या घरी येऊन आमचं बापूंबद्दल गुणसंकीर्तन केलं. बापूंबद्दल बापू कोण आहेत, बापू स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी MD मेडिसिनमध्ये केलेलं आहे, हे सर्व माहिती त्यांनी मला दिली. पण मी साईसोबत जुळले असण्याकारणाने मी 1995 पासून शिर्डीला दरवर्षी साईंच्या इच्छेनुसार आतापर्यंत जात आलो. आज 2023 मध्ये मी हे माझं अनुभव कथन करत आहे. तेव्हापर्यंत सुद्धा त्यांनी मला बोलवून घेतलेलं आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस सुजाता वीरा शिंदे मानकापूर हिंदी उपासना केंद्राच्या माझ्याकडे आलेल्या होत्या, त्यांनी आमचं गुणसंकीर्तन कमीत कमी 1 ते 1.5 तास, मला आजही आठवते तो क्षण, की त्या इथे आमच्याकडे आलेल्या होत्या 8, 8:15 आणि त्या इथनं परत गेलेल्या होत्या 10, 10:15. तर त्यावेळेस मला असं वाटलं की नाही बापू कोण आहेत, काय आहेत, हे तर सांगणारे तर भरपूर येतात. पण त्यावेळेस माझा काही विश्वास तितका बसलेला नव्हता. कारण की गुरु म्हटलं की गुरु आजकाल जितकं आपण पाहतोय, पण गुरूंना जे काही असेल, ज्यांना जसं शक्ती असते समजण्याची तितकंच आपण समजू शकतो गुरुला. पण त्यावेळेस माझ्या जे समजण्यात आलं तर मी म्हटलं बस चला आपण जाऊ. माझ्या मिसेसचा, ममता वीरा कापसेचा, त्यावेळेस असा समज झाला की नाही बा आता इतकं तर आपण सर्व करून चुकलेलो, आपली नाहीतरी परिस्थिती तर अशी आहेत, तर एकदा का नाही. पण आम्ही लोकांजवळ ह्या गोष्टी बोललो नव्हतो, कारण की लोकांजवळ माणसांजवळ जर आपण बोलायला गेलो तर माणसं आपल्या त्या गोष्टीची मजाक उडवतात किंवा गंमत करतात किंवा माणसाजवळ रडून आपलं काही सोल्युशन निघत नाही. याचा अनुभव मला त्यावेळेस चांगला आलेला होता. म्हणून मी माझ्या मिसेसला चला ना बाबा आपण मानकापूरला, तू म्हणते ते बापूंची उपासना तिथे सुरू आहे, तेही त्यावेळेस नुकतंच सुरू झालेलं केंद्र होतं. तर मी हिला घेऊन जायचो इथनं 5 किलोमीटर माझ्या घरापासून तर मानकापूरचं जे केंद्र होतं ते 5 किलोमीटर अंतरावर होतं. पण 5 किलोमीटर अंतर मला हिला गाडी घरी एकच होती, मला घरी यावं लागत होतं. हिला घेऊन जाऊन मला तिथे सोडून द्यायचं होतं. पण माझा तितका विश्वास नव्हता बापूंवर त्यावेळेसची गोष्ट. तर त्यावेळेस कसं की मी तिला सोडून द्यायचं, तुला जायचं आहे तू बैस, कारण की घरी आम्हाला दोन्ही मिळूनच सर्व काही चालवायचं होतं. तिची अटूट हे श्रद्धा होती की नाही बाबा आपण जायचं म्हणजे जायचं, सांगितलं म्हणजे करायचं. ती अर्धा तास तिथे घालवायची. असं करता करता 1 ते 1.5 महिना निघून गेला. 1-1.5 महिन्यानंतर मला असं जाणवायला लागलं की का बरं बाबा आपण हिला सोडायला येतो ना, आपण वर नाही जात. तर मग मी सुद्धा एक शनिवारी वर जाऊन बसलो, आणि तो शनिवार म्हणजे माझ्या जीवनातला कलाटणीचा शनिवार ठरला. मला तिथे जो अनुभव आला बापूंबद्दल, त्यावेळेस मला अक्षरशः ते उपासनेची इतकी आवड निर्माण झाली की दुसरा शनिवार केव्हा येतोय आणि मी केव्हा बापूंना माझेवाले दुःख सांगतोय. आणि बापूंनी ते सर्व माझे ऐकत गेले इन द सेन्स की मला त्याच्यातनं थोडं आपण चमत्कार म्हणून नाही म्हणत त्याला, पण बापूंनी जे आपल्याकरता आपल्याला देत गेले आणि ते मला मिळत गेलं. पण त्याच्यामधनं मी दिवसेंदिवस थोडंफार काय होत नाही, पण मी वर येत गेलो. वर येताना असं कळलं की 2019 मध्ये आम्हाला केंद्र तुमच्याकडे एक काय म्हणतो आपण त्याला, प्रायोगिक केंद्र म्हणून तुमच्याकडे एक का नाही सुरुवात करत बा, इतक्या वर्षापासून तुम्ही येत आहेत इथे. तर आणि त्याच्या आधी मला एक सांगू इच्छितो की मी मानकापूर उपासना केंद्रामध्ये त्यावेळेस जे आपले 2 सेवक असतात, प्रमुख सेवक, त्याच्यापैकी एक माझी निवड झालेली होती आणि मी सतत 5 वर्ष तिथे ती सेवा देत आलेलो होतो. आणि त्यांनी बापूंना जे काही मंजूर होतं
त्याच्यामधनंच मला त्यांनी होऊ शकते की मला 2019मध्ये निवड झालेली असेल ममता वीरा कापसेची की नाही तुमच्याकडे आम्हाला एक, कारण की तिची अटूट श्रद्धा त्या केंद्रावर आणि बापूंवर बसलेली होती. काहीही असो पण बापूंचं तिनं करणं सोडलं नव्हतं आणि त्याच्यामुळं मलाही त्यांच्या मागं धावं लागलं आणि मीही त्या याच्यामध्ये जोडल्या गेलेलो होतो. 2019मध्ये आमच्या कोराडी रोड उपासना केंद्रावर प्रायोगिक उपासना केंद्र म्हणून सुरुवात करण्यात आली आणि बापूंची कृपा इतकी झाली की आम्हाला नेक्स्ट इयरमध्येच, त्याला आपण परमनंट म्हणतो हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, पण स्थायी उपासना केंद्र म्हणून आम्हाला बापूंच्या पादुकासुद्धा हे झाल्या, मिळाल्या आणि तेव्हापासून तर आज 2023पर्यंत आमच्या केंद्राची उपस्थितीसुद्धा बरी होती. आणि मधात एक सांगू इच्छितो की जी आर्थिक परिस्थिती होती बापूंनी, मला असे भरपूर काही अनुभव आलेले आहे, पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता प्रारब्ध तर प्रत्येकाला भोगावं लागते, पण प्रारब्धाचे जे भोग आहे ते बापूंनी माझ्याकडनं खूप कमी करून घेतले. त्याचा भोगाचा मला तितका असा झळ नाही पोचू दिली. हेच मी आणि सर्व श्रद्धावानांना जे ऐकत असतील आज मला, त्यांना हेच सांगू इच्छितो की आपली जी श्रद्धा जर असेल बापूंचरणी, तर बापूंना तुम्ही, आपण जात्याला जे आपण दळत असतोय तर दळता वेळेस त्या खांबाला जे आपण पकडून ठेवतो तर तसंच बापूच्या चरणाला आपण पक्का पकडून ठेवा. बापू आपल्याला कधीच, आपल्या जात्याचा शेवटी बापूंच्या चरणापर्यंतच येणार, तर बापू आपल्याला कधीही सोडणार नाही. इतकंच बोलून मी माझेवाले एक अनुभव संपवतोय. हरिओम श्रीराम. संपत्न्य.